आता भाजपच्या वतीने पंतप्रधान यांचा लखपती दिदीची दौरा देखील आखला गेला आहे। एकीकडे शेतकऱ्यांचा अहवाल दिला होता आणि राजकीय लोक आपले दौरे असे होतात। अर्थातच नाही, असंवेदनशील सरकार आहे। हा लोकसभेचा शॉक आहे। लोकसभेमध्ये त्यांना जे यश अपेक्षित होतं ते मिळालं नाही आहे, कारण का त्यांचा चुकीचा कारभारण निर्णय आहे। त्यामुळे आता विधानसभेच्या आधी ही त्यांची धावपळ आता चाललेली आहे। अजून काय काय करतील सांगता येत नाही। आता तुम्ही बघा, त्यांनी नाही आपली इलेक्शन पण पुढे ढकललंच ना। शेतकऱ्याचं अनुदान हो, बरोबर आहे, शेतकऱ्याचं अनुदान वेळेवर येत नाही। त्याचबरोबर इलेक्शनही पुढे 1 महिना ढकललेलंच आहे ना। म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच अपेक्षित होतं महाराष्ट्राचं इलेक्शन हरियाणाबरोबर होईल। अनेक, मला वाटतं पहिल्यांदाच असं होत असेल की हरियाणाबरोबर आपलं इलेक्शन होत नाही आहे। का पुढे ढकललं वाटतं? आता प्रश्नाचं उत्तर फार काही अवघड नाही आहे आणि तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत त्यांना विचारला पाहिजे हा प्रश्न। काही 2 दिवसांनी रक्षाबंधन आहे, अजितदादांना राखी बांधणार? होय, आधी लग्न कोंडाण्याचं नाशिकला आहे मी, आणि आपल्या सगळ्यांच्या संस्कारांमध्ये असं आहे की आधी लग्न कोंडाण्याचं, आधी काम, नंतर काय साजरं करायचं असेल ते। दादा बोलले की राजकारण बाजूला, पण मी भाऊ म्हणून नातं पाळेल, मी राखी बांधायला जाईल असं दादा बोलले। रामकृष्ण हरी। बंद पाळला गेला, यांना हिंसक होऊन लागल्याचं पाहायला मिळालं। यावर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली की महाविकास आघाडी जशा पद्धतीने दंड लावण्याचं काम करत आहे त्याला कोणी बळी पडू नका। होम मिनिस्ट्री कोणाची आहे? इंटेलिजन्स कोणाचं आहे? जे स्वतःचं फेलियर झालं की सगळं खापर आमच्यावर फोडायचं आहे। दुर्दैव आहे। मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला विनम्रपणे विनंती करते की हिंसा हा मार्ग नाही। सत्तेतल्या असल्या लोकांनी कशीही भाषा, कुठलीही भाषा वापरली तरी आपण छत्रपतींचे, शाहू फुले आंबेडकरांच्या संस्कृतीत वाढलेले लोक आहोत। आपण हिंसाच्या विरोधात आहोत। महात्मा गांधींचा आदर्श ठेवून आपण काम करतो। सत्तेत असलेल्या लोकांना बळी पडू नका। राज्य हे शांततेच्याच मार्गाने पुढे चाललं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।